सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे, त्याचा अभ्यास करतो आहे, त्याचा अर्थ, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातली शब्दचमत्कृती हे सगळं समजावून घेत आपली जवळजवळ 27 स्तोत्र झालेली आहेत. आज 28वं स्तोत्र आहे तरी कुठलं, तर ह्या सगळ्या अभ्यासानंतर अध्यात्माचा अभ्यास हा पायरीने टप्प्याटप्प्याने करावा लागतो. पण एक स्थिती अशी येते, एक क्षण असा येतो की त्या घटकेला, त्या क्षणाला ते आयुष्य अक्षरशः धन्य होतं, कृतार्थ होतं. आयुष्याचा जो मूळ उद्देश आहे तो पूर्ण होतो, परिपूर्ण होतो. तेव्हा त्या साधक नाहीच म्हणता येणार, त्या सिद्धाच्या मुखातून अगदी सहज उद्गार बाहेर पडतात, धन्योहम धन्योहम, मी धन्य झालो. कशामुळे धन्य होता येतं? आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक लोकांच्या आयुष्यात धन्य असं आपण अनेक वेळेला म्हणतो की अगदी बंगला बांधला, मी धन्य झालो, मुलाचं लग्न झालं, मुलीला चांगलं स्थळ मिळालं, किंवा अशा काही नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. काही क्षुल्लक गोष्टींनी सुद्धा, अध्यात्माच्या दृष्टीने क्षुल्लक, आपल्या दृष्टीने ते ह्या गोष्टी मोठ्याच आहेत, पण अध्यात्माच्या किंवा भौतिक दृष्टीने या खरं म्हटलं तर ह्या फारशा महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत, कारण ह्या येतात आणि जातात. हा आनंद, हे सुख फार काळ काही टिकतंच असं नाही. पण मग धन्य नेमकं म्हणायचं तरी कशाला? आणि आम्हाला जर का धन्य व्हायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, किंवा धन्य व्यक्तीची लक्षणं तरी कुठली, हे सगळं समजून घेण्यासाठी आजचं जे स्तोत्र आहे ते आहे धन्याष्टकम. तुमच्या लक्षातच आलं असेल, अष्टक म्हणजे 8 कडव्यांचं हे स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये धन्यतेचं वर्णन केलेलं आहे. कौपीन पंचकम पाहिलं आपण, वैराग्य पंचकम पाहिलं, असे किंवा साधना पंचक, अशी अनेक पंचकं पाहिली, अष्टकंसुद्धा पाहिली, भवानी अष्टक आहे. आता हे जे धन्याष्टकम आहे, या धन्याष्टकामध्ये धन्यता संपादन करण्याचं वर्णन आचार्यांनी मोठ्या बहारीने केलं आहे. मोठ्या बहारीने केलेलं आहे, म्हणजे मागच्या स्तोत्रात आलेले शब्द ह्याच्यात नाही आहेत, ह्याच्यातले शब्दही वेगळे आहेत. धन्य कोणाला म्हणायचं, हे ओळखायचं कसं, ही व्यक्ती धन्य आहे हे ओळखायचं कसं, किंवा या मनुष्याला, धन्य मनुष्याला दिलेली विशेषणं तरी कोणती आहेत, हे सगळं आपण ह्या आजच्या स्तोत्रामधनं अभ्यास करणार आहोत.
त्याचा परिचय करून घेणार आहोत आणि ते गुणधर्म आपल्याला संपादन करता येतील का? आपण धन्य कधी हो, हाही विचार थोडासा अंतर्मनात सुरू राहील असं हे धन्याष्टकम हे स्तोत्र आहे. आणि जेव्हा खरीच ती व्यक्ती, तो सिद्ध पुरुष धन्य होतो, तेव्हा खरोखर हे सगळं जग जणू काही नंदनवन वाटायला लागतं. आपण जगाला बदलू शकत नाही. जग खरं म्हटलं तर हे असंच राहणार आहे. पण आपण स्वतःला बदलू शकतो. जर ठरवलं, जर प्रयत्न केलं तर स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकतो, स्वतःचा उद्धार करू शकतो. पायरी पायरीने, टप्प्याटप्प्याने, शनैशनै, ढाळे ढाळे आपल्याला उच्च पदापर्यंत पोचायचे. हेच आपलं उद्दिष्ट आहे. मानव जन्म मिळाला आहे, दुर्लभ असा मानव जन्म मिळाल्यानंतर या मानव जन्माचं सार्थक कसं करायचं, त्याचं खरं उद्दिष्ट काय आहे, खरे पुरुषार्थ तरी काय आहेत, हे सगळं जाणून घेता घेता आपल्यालाही आचार्यांनी सांगितलेल्या गुणधर्मांप्रमाणे, त्या विशेषणांप्रमाणे आपल्याला धन्य होता येईल का? आपलं जीवन हा फार खरं म्हटलं तर भौतिक पातळीवरचं आहे. सर्वसाधारण माणसं कशी जगतात, तर आपल्या लहानपणी एक कविता होती, सॉलोमन ग्रँडे बॉर्न ऑन मंडे क्रिसन ऑन ट्यूजडे. काय केलं त्या सॉलोमन ग्रँडेनी? जन्माला आला, मोठा झाला, काय शिकला, आजारी पडला, काय आणखीन त्याचं आजार बळावला, तो मृत्यू पावला आणि त्याचं दफन केलं. अशीच ही सगळी आपली कथा आहे, आपल्यासारख्यांची कथा आहे. आपण विशेष काहीच करत नाही. चार चौघांप्रमाणे आयुष्य जगतो, शाळेत शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, उच्च शिक्षण घेतो, लग्न होतं, मुलं बाळं होतात, त्यांचे संसार होतात, नातवंड पाहणं हीच आपली धन्यतेची परिसीमा आहे. आणि शेवटी मृत्यू पावतो आणि मग नंतर काही दिवसामध्ये लोक आपल्याला विसरून पण जातात. पण मग हे संत आणि आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे? संतांना एवढी हजारो वर्ष झाली तरी आपण त्यांना विसरलो नाही आहोत. ज्ञानेश्वर माऊली 700 वर्ष होऊन गेली तरी ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतल्यानंतर आपले हात आपोआप जोडले जातात. संत तुकाराम आहेत, आमचे समर्थ रामदास स्वामी आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, हे महाराष्ट्रातले संत. असे भारतभर कितीतरी संत आहेत ज्यांनी आपलं नाव या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेलं आहे. आम्हाला एवढं तर काही करता येणार नाही आहे, पण थोडंसं निदान आपल्याकडनं काहीतरी त्या दृष्टीने निदान प्रयत्न तरी व्हायला पाहिजे. एवढं तर आपण करू शकतो. धन्य होऊ का नाही ते पुढची गोष्ट आहे, पण धन्यतेच्या मार्गाने जाण्याचा निदान या स्तोत्राच्या अभ्यासावरून आपण हा निदान मार्ग अनुसरूया, निदान प्रयत्न करूया. बघूया मग आजचं स्तोत्र धन्याष्टकम. काय स्तोत्र आहे बघा, सुरुवातच करूया लगेचच. तज्ज्ञानं प्रशमकरं यदिंद्रियाणां तज्ज्ञेयं यदुपनिषत्सु निश्चितार्थं ते धन्या भुवि परमार्थनिश्चितेह शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमन्ति. चौथा चरण आधी बघूया नेहमीप्रमाणेच. शेषास्तु, शेष म्हणजे उरलेले. जे उरलेले आहेत ते काय करतात? भ्रमनिलये, या भ्रमाच्या मार्गामध्ये सारखे फिरत बसतात. एक पुन्हा पुन्हा तेच रुटीन, तेच चक्र, त्याच चक्रामध्ये ते फिरत बसतात. जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये किंवा या भ्रमाच्या दुनियेत वावरत असतात. मग आता शेष म्हणजे उरलेले हे करतात, तर मुख्य लोक काय करतात? असं म्हटलेलं आहे, तज्ज्ञानं प्रशमकरम. ते ज्ञान कसं आहे? ज्या ज्ञानामुळे इंद्रिय जी आहेत ती विषयांपासून परावृत्त होतात आणि ज्याच्यामुळे मन शांत होतं. यात इंद्रियाणां प्रशमकरम, इंद्रिय शांत होतात. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर, लक्षात घ्या, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यानंतर मनामध्ये आशेचा उदय होतो, मनामध्ये कामना उद्भवते आणि मग कामनेच्या पाठोपाठ काय होतं आपण गीतेमध्ये पाहिलेले. त्यामुळे कामात काय म्हणतात, प्रत्येक गोष्ट एकदा चिंतन सुरू झालं की काम आहे, मग कामाच्या पाठोपाठ क्रोध आहे, लोभ आहे, हे सगळं एका पाठोपाठ एक आणि मग ती अधोगतीची दिशा आहे. म्हणून इंद्रियांना तिथेच थांबायचे.
विषयांशी त्यांची गाठ झाली तरी इंद्रिय परावृत्त झाली पाहिजेत, मागे फिरली पाहिजेत. आणि मग हे काय, हेच खरं तर ज्ञान आहे. बरं, ज्याच्या स्वरूपाचा निर्णय उपनिषदामधनं केला जातो ते परमात्मतत्व जे आहे. उपनिषद म्हणजे काय, तर उपनिषद म्हणजे शुद्ध ज्ञान आहे, प्युअर नॉलेज आहे. आणि उपनिषदामध्ये बाकी काही सांगितलेलं नाही. स्वर्गप्राप्ती कशी करावी, तुम्ही संपत्ती कशी मिळवा, संतती कशी मिळवा, शत्रुपीडा, ऋणचिंता, ह्याच्याबद्दल काहीही बोललेलं नाही आहे. उपनिषद म्हणजे फक्त परमात्मतत्वाचा अभ्यास, आत्मशोध आहे, आत्मबोध आहे. आणि उपनिषदामध्ये जे परमात्मतत्व सांगितले तेच खरं आहे, तेच ज्ञेय आहे. आणि ज्ञाता कोण आहे, हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, ज्ञाता कोण आहे, तर हे ज्ञान यथार्थतेने ज्याने जाणून घेऊन आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतला आहे तेच लोक हे ज्ञाते आहेत. आणि तेच असे ज्ञाते आहेत ते या भुवनामध्ये, या भूलोकामध्ये धन्य झालेले आहेत असं म्हटलेले. म्हणजे त्यांच्या सगळ्या क्रिया जे काही करतात, कुठलीही साधं खाणं पिणं, जेवणं उठणं बसणं निद्रा, या सगळ्या क्रिया आहेत, या फक्त त्यांच्या एकाच दिशेने चालल्या असतात, परमात्मतत्वाच्या दिशेने. परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वराला काय पसंत आहे, परमेश्वर ह्याच्यामुळे माझ्यावर अप्रसन्न तर होणार नाही ना, नाराज तर होणार नाही ना, माझं ह्या मार्गात काही चुकत तर नाही ना, अशा प्रत्येक क्रिया ज्यांच्या परमार्थासाठीच होत असतात, परमार्थप्राप्तीच्या दिशेनेच सुरू असतात, तेच फक्त धन्य आहेत. बाकीचे मात्र ह्या भ्रांतीच्या चक्रव्यूहामध्ये पुन्हा 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 फिरतायत, गटांगळ्या खातायत असं म्हटलेलं आहे. त्यांचं उद्दिष्ट फारसं मोठं काही नसतंच. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा, असं जे म्हटले व्यंकटेश स्तोत्रामध्ये, तसंच केवळ अन्नासाठी. खरंच विचार करूया की हा देह आम्ही जगवतोय कशासाठी, फक्त पोट भरण्यासाठी? नाही 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 नाही, फक्त पोट भरण्यासाठी नाही आहे. हा दुर्मिळ असा मनुष्य जन्म लाभलेला आहे. त्यामुळे परमार्थ कसा करायचा आहे हे आपल्याला ह्या नरजन्मात फक्त, आणि नरजन्मालाच एवढं वरदान आहे की तुम्हाला क्रियमाणाचं स्वातंत्र्य आहे. बाकी काय, वाघ सिंह काय, गाय बैल काय, कुत्री मांजरं काय, जगतातच की. पण मनुष्य हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याला विवेकाची देणगी मिळालेली आहे. आणि ह्या विवेकाच्या देणगीवर आपल्याला परमात्मतत्व प्राप्त करून घ्यायचे. नवे नवे आपणच परमेश्वर व्हायचे, आपणच परमात्मा व्हायचे. सोहम ही अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला अन्नापेक्षा, या पैशापेक्षा काहीतरी वरचं प्राप्त करून घ्यायचं, परम अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर खरंच आहे. आता जसं आत्ता म्हटलं अन्नासाठी दाही दिशा, आता हे सगळे संतांनी पुष्कळ पर्यटन नाही म्हणता येणार, परिभ्रमण केलं होतं धर्मप्रसारासाठी. अगदी समर्थ रामदास स्वामी काय, आमचे नामदेव महाराज काय, शंकराचार्य काय, यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. पण कशासाठी, पोट भरण्यासाठी नाही. भिक्षा त्यांनी मागितली, पण भिक्षा ही फक्त देहधारणेपुरती मागितलेली आहे. मुख्य उद्दिष्ट होतं ते धर्मप्रसाराचं. आधी स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, उद्धरे दात्मनात्मानम, आणि मग म्हटलेलं आहे, आणि मग इतरांपर्यंत हे पोचवायचे. बुडते हे जन देखवेना डेवळा, म्हणूनही कळवळा येतो मनी. अशी वृत्ती असेल तर सगळ्या जगाचा उद्धार करण्याची एक तळमळ, एक ओढ अशी अंतःकरणात उत्पन्न होते. आणि त्याच्यासाठीच मग ह्या संतांनी एवढी कामगिरी केलेली आहे. शंकराचार्यांचं तर केवढं कार्य आहे. अगदी माऊलींनी भावार्थ दीपिका आपल्यासाठी लिहिलेली आहे. तुकाराम महाराजांनी गाथा आहे ती आपल्यासारख्या सामान्य जनांचा उद्धार होण्यासाठी लिहिलेली आहे. आणि हा जो अंतरीचा कळवळ आहे ना, तो त्याच्यातून व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून त्यांनाच फक्त धन्य म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, आता हे पहिलं कडवं झालं, पहिला श्लोक झाला. पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटले, आदौ विजित्य विषयान मदमोह राग, आदौ विजित्य विषयान मदमोह राग, द्वेषादिशत्रुगण भारुत योगराज्या, ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या, कांता सुखम वनगृहे विचरन्ति धन्याः. आदौ, आदौ म्हणजे सुरुवातीला,
पहिल्यांदा आता या आता समजा आपण अभ्यासाला सुरुवात केली, या अभ्यासातलं पहिलं सिलॅबस काय आहे, सिलॅबसमधला पहिला मुद्दा काय आहे, पहिला पॉईंट काय आहे, पहिला घटक काय आहे, आदौ सुरुवात कुठनं करायचे, विजित्य, जिंकायचं आहे. काय जिंकायचं आहे, बाहेरच कुणाला जिंकायचं नाही आहे, आपल्या आतमध्येच विषय आहेत, मद आहे, मोह आहे, अनुराग आहे, ह्यांना जिंकायचे. आदौ विजित्य विषयान मदमोहराग द्वेषादिशत्रुगुण मारुत योगराज्याः. आणि हे सगळे राग द्वेष म्हणजे बघा ना, राग द्वेष लोभ मोह मद मत्सर हे सगळे जे षड्रिपू आहेत ना, आतच आहेत, बाहेर नाही आहेत. बाहेरच्या शत्रूंना जिंकणं एक वेळ सोपं आहे, आम्हाला आतल्या शत्रूला जिंकायचे, आतमध्ये विजय मिळवायचा आहे. आणि हा विजय मिळवून काय प्राप्त करायचं आहे, स्वानंद साम्राज्याचं धनी व्हायचं आहे, स्वानंद साम्राज्याचा स्वामी आम्हाला व्हायचं आहे. असं ज्यांनी संपादन केलेलं आहे, स्वानंद साम्राज्य संपादन केले आणि अभीष्ट असलेल्या काय प्राप्त काय करायचं आहे, स्वानंद साम्राज्य कळलं, पण ब्रह्मविद्यारूपी कांतेच्या मुखाचा पूर्ण आस्वाद घेऊन वनरूपी गृहामध्ये जे आपले जीवन व्यतीत करतात ते महात्मे खरोखर धन्य आहेत. कांता कुठली आहे, पत्नी कुठली आहे, स्त्री सहवास तरी कुठला आहे, तर हा भौतिक स्त्री सहवास नाही आहे. तुकाराम महाराज तर आमचे फार सुंदर सांगून जातात, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. नोवरी कुठली आहे, पत्नी कुठली आहे, कांता कुठली आहे, अहो मुक्ती हीच कामता आहे. मुक्ती प्राप्त करणं हाच आमचा ध्यास आहे. कुठल्या स्त्रीचा सहवास त्यांना नको आहे. अशी जी मुक्ती ज्यांनी प्राप्त केली, ब्रह्मविद्यारूपी कांतेच्या मुखाचा आस्वाद घेतात, म्हणजे ब्रह्मविद्येला आपलंसं करून घेतात, ब्रह्मविद्येवर म्हणजे प्रभुत्व मिळवतात किंवा त्याचा अभ्यास करतात आणि वनरूपी गृहामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. आम्ही सर्वसामान्य माणसं फ्लॅट असेल, घर असेल, वाडा असेल, हवेली असेल, बंगला असेल, ह्याच्यामध्ये आम्ही आमचं घर मानतो. पण ह्या धन्य पुरुषांसाठी सगळी ही वसुधा हेच कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम असं त्यांचं, किंवा वन असू दे, शहर असू दे, खेडं असू दे, अरण्य असू दे, पर्वत शिखर असू दे, ते त्यांना त्यांचं घरच वाटतं, तेच त्यांचं घर आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे, ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या कांता सुखम. कांतेचं सुख कुठे आहे, पत्नीचं सुख कुठलं आहे, तर ही पत्नी म्हणजे मनुष्य देहातली पत्नी नाही आहे, तर मुक्तिरूपी पत्नी आहे. कांता सुखम वनगृहे, वन हेच गृह आहे. विचरंती धन्याः, अशा घरामध्ये जे राहतात, अशा कांता सुखाचा जे समनुभूय अनुभव घेतात तेच खरे आहेत. त्यांच्यासाठी वेगळं काही नाहीच आहे. हे माझं घर, आम्ही संकुचित होत आणि आम्ही त्यामुळे म्हणतो की हे माझं घर आहे, एवढ्या स्क्वेअर फूटचा एवढा माझा फ्लॅट म्हणजे माझं घर. असं नाही आहे. खरं हा जीव आहे ना, तो शिवाच्या तोडीचा आहे. त्यामुळे हे त्रिभुवनाचं साम्राज्य म्हणजे माझंच घर आहे, पण मी मला स्वतःला संकुचित करून घेते तेव्हा हे माझं घर असं म्हणते. पण यांच्यासाठी ते नाही आहे. वनसुखे वनगृहे विचरंती धन्याः, कांता सुखम वनगृहे विचरंती धन्याः. आणि ते विचार कशाचा करतात, आम्ही स्त्री सुखाचा विचार करतो किंवा स्त्री पुरुष मिलनाचा आम्ही विचार करतो. ते त्यांचं मिलन कुठलं, जीवाशिवाचं मिलन आहे, तीच त्यांची कांता आहे. आणि म्हणून जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. परिणिली म्हणजे विवाह बरं का, परिणिता तुम्हाला माहिती आहे, परिणय म्हणजे विवाह आणि परिणिली म्हणजे विवाह करून तिला घरी आणलं आहे. कुणाला, मुक्तीला. आता दिस चारी खेळी मेळी. आता सगळे खेळीमेळीचे दिवस आहे. विवाहानंतर जसे काही आनंदाचे दिवस असतात तसं ह्या संतांना वाटलं, ही मुक्ती मिळाल्यानंतरचे जे दिवस आहेत ते खेळीमेळीचे दिवस आहेत, ते आनंदाचे दिवस आहेत. आणि असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असे पुरुष आहेत ते मात्र धन्य आहेत. काय करतात ते, नेमकं काय करतात, त्यक्त्वा गृहे रतिमधो गतिम हेतुभूता मात्मेच्छयोपनिषदर्थ रसं पिबन्तः वीतस्पृहा विषयभोगपदे विरक्ता धन्याश्चरन्ति विजनेषु विमुक्तसंगाः.
विमुक्त संगाः. सगळा संगाचा त्याग केला आहे. संग म्हणजे आसक्ती. आम्हाला पुष्कळ संग आहेत. आम्हाला हेही पाहिजे, आम्हाला तेही पाहिजे, आम्हाला चांगलं चुंगलं खायला पाहिजे, आम्हाला चांगले चुंगले कपडे पाहिजेत, माझी सगळी मुलं बाळं नातेवाईक घरदार सगळं माझ्याबरोबर पाहिजे. सगळ्यात आमचा जीव थोडा थोडा अडकलेला आहे. पण हे कसे आहेत? विमुक्त संगाः. कशाचा संगच नाही आहे. आणि संग असेल तर फक्त त्या परमेश्वराच्या भक्तीचा तोच संग आहे. कारण हे बाकीचे जे सगळे संग आहेत ना, ते अधोगतीला कारणीभूत आहेत. आणि खरं सांगा, ह्याच्यातला एक संग तरी टिकतो का? हे जे सुख आहे, कुठलंही सुख असेल, अगदी खाण्यापिण्याचं सुख असेल, कपड्यालत्त्याचं सुख असेल, धनसंपत्ती, शेतीवाडी, बायका मुलं, हे जे सगळं सुख आहे याच्यातलं एकही सुख टिकणारं नाही आहे. एकही सुख शाश्वत नाही आहे. ही सगळी सुखं आहेत ती क्षणभंगूर आहेत, काही काळापुरती मिळतात. आणि मग ही सगळी सुखं नेणारी कुठे आहेत? तर अधोगतीला नेणारी आहेत. त्यक्त्वा गृहे रती मधोगती हेतुभूता. अधोगतीच्या हेतूच्या मार्गाने जाणारी ही सगळी सुखं आहेत ती त्यक्त्वा, ती टाकून काय करायचं आहे? मात्मेच्छयोपनिषदर्थरसं पिबन्तः. काय म्हटले बघूया आता. अधोगतीला कारणीभूत असलेली ही घरदार ह्याच्याबद्दलची आसक्ती सोडून आत्मप्राप्तीसाठी काय करायचं आहे? उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र अशा प्रस्थानत्रयीचा किंवा अशा आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथांचा त्याच्या अर्थरूपी रसाचं जे कोणी सेवन करतात, जे कोणी त्याचा अभ्यास करतात, तसेच निस्पृह राहून विषयभोगस्थानापासून विरक्त होतात. स्पृहा याचा अर्थ इच्छा आहे. पण इथे निस्पृह म्हटलेलं आहे. स्पृहा याला एक थोडी खालची छट आहे, थोडी अधोगतीची छट आहे. इच्छा वेगळी, आशा वेगळी, कामना वेगळी, आकांक्षा वेगळी, वासना वेगळी आणि स्पृहा वेगळी. स्पृहा याचा अर्थ आहे मी काही करणार नाही पण मला सगळं मिळावं. आणि म्हणून स्पृहा या शब्दाचा अनेक वेळेला निगेटिव्हली उपयोग केला जातो. निस्पृह, ही व्यक्ती फार निस्पृह आहे. आणि खरंच हे निस्पृहपणाने काय म्हटलेलं आहे? विषयभोगस्थानापासून ते बाजूला होतात, जे विरक्त होतात, दूर राहतात आणि काय करतात? सर्व संग परित्याग करून एकांतामध्ये आत्मचिंतन करतात. एकांतामध्ये आत्मचिंतन करतात, तेच खरोखर धन्य आहेत. आता एकांताचं महत्त्व सगळ्या संतांनी, सगळ्या महात्म्यांनी, शंकराचार्यांनी वारंवार सांगितले. अगदी भगवद्गीतासुद्धा सांगते, विविक्त देशसेवित्व मरतीर जनसंसदी. जितके तुम्ही जनसमुदायात राहाल तितक्या त्या जनसमुदायांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या खरं तर आपल्याला चिकटत असतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे ना, विविक्त सेवी लघवाशी यतवा काय मानसा. एकांताचा फार मोठा पुरस्कार केलेला आहे. समर्थ तर आमचे म्हणतात, जयास एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला. एकांतात जे काही आपल्याला आकलन होतं किंवा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर क्लिक होतं. एकांतात जे सुचतं ते बाहेर कधीही इतर चार चौघात सुचणार नाही. पण खरंच आहे. आणि ही 4 आश्रम जे आहे ना, बीतस्पृहा विषयभोग पदे विरक्ता धन्याश्चरंती विजनेषु विमुक्त संगः. ही जी आश्रम व्यवस्था आहे म्हणजे ही जीवनाची उत्तम विभागणी आहे. आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेत ना, हे उत्तम अशी विभागणी केलेली आहे. ही काय सांगितली? आपल्याकडे आश्रम व्यवस्था आहे. जीवनाचे 4 टप्पे आहेत. जीवन समजा आयुष्य 100 वर्षाचं असं मानलं तर पहिली काही वर्ष, पहिली 24 वर्ष ही ब्रह्मचर्याश्रमाची आहेत, म्हणजे अध्ययनाची आहेत. गुरुगृही जाऊन अध्ययन करण्याची ही पहिली 24 वर्ष आहे. त्याच्यानंतरची 48 वर्ष जवळजवळ गृहस्थाश्रमाची वर्ष आहेत. त्या गृहस्थाश्रमावर बाकीचे सगळे 3ही आश्रम अवलंबून असतात. पुढची काही वर्ष म्हणजे आपल्या मुलाचं लग्न होऊन त्याला मुलगा झाला म्हणजे आपल्याला नातवंड होईपर्यंत, त्याच्यानंतरची काही वर्ष ही वानप्रस्थाश्रमाची आहेत. म्हणजे घरातच राहायचं पण आपलं त्याच्यातलं लक्ष काढून घ्यायचं, त्याच्यातला संग त्याग करायचा, विचारला तर सल्ला द्यायचा, असं वानप्रस्थाश्रम आहे.
आणि त्याच्यानंतर मात्र संन्यासाश्रम म्हणजे एकांतात जाऊन आपला अभ्यास करायचा आणि प्राप्तीची ओढ निर्माण करून घेणं किंवा ब्रह्मप्राप्तीचं उद्दिष्ट ठेवणं हे संन्यासाश्रमाचे. वानप्रस्थाश्रम तसा अवघड आहे, पण 48 वर्ष गृहस्थाश्रम सांभाळल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडणं तसं म्हटलं तर कठीण जातं. विशेषतः स्त्रियांना तर खूप कठीण जातं की ज्या स्वयंपाकघरात आपण एवढं राज्य केलं ते सहज सुनेच्या हातात देणं सोपं नाही आहे. पण अलगदपणाने त्याच्यातनंही बाहेर पडणं आणि आत्मशोध घेणं खरं तर ही मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे धन्याश्चरन्ति विजनेषु विमुक्त संगाः असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे 4थ्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे बघा. त्यक्त्वा ममाहमिति बंध करे पदे द्वे मानावमानसदृशः समदर्शिनश्च कर्तारमन्यमवगम्य तदर्पितानि कुर्वन्ति कर्मपरिपाकफलानि धन्याः. काय सांगितलेलं आहे. त्यक्त्वा मम अहम इति. सगळ्यात 2 मोठे अडथळेत परमार्थ मार्गामध्ये वाटचाल आम्ही पण करू शकतो, पण 2 मोठे अडथळे आहेत. एक म्हणजे अहम आणि एक दुसरं म्हणजे मम. अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझं. आपलं सगळं जीवन मी आणि माझं. साध्या बोलण्यातसुद्धा मी आल्याशिवाय आपल्याला बोलताच येत नाही. आणि माझं असं आहे, माझी मुलं असं आहे, माझं घर तसं आहे, माझा अभ्यास असा आहे, माझी व्याख्यानं तशी, हा विषय येतोच. मग सोडायचे काय पहिल्यांदा. त्यक्त्वा मम अहम इति. कारण ही 2 पदं कशी आहेत. बंध करे द्वे पदे. बंधनात टाकणारी ही 2 पदं आहेत. हे 2 शब्द म्हणाला. पदं म्हणजे शब्द संस्कृतमध्ये. आणि काय होतं त्याच्यामुळे हे अहंता आणि ममता हे दोन्ही बंधनकारक असल्यामुळे त्या दोन्हीचा त्याग करायला सांगितलं आहे. आणि जे कोणी हे त्याग करून मान अपमान दोन्ही सारखंच ठेवतात. हे जे धन्य लोक आहेत ह्यांना मान आणि अपमान सारखंच वाटतं. पण आपल्याला वाटतं का. आपल्यासारखे सांसारिक लोक जरा जिथे मान मिळतो तिथे आम्ही लगेच पुढे करतो आणि जिथे अपमान होतो तिथे आपण त्या व्यक्तीला त्याच्यावर फुलीच मारतो, काट मारतो. म्हणजे मान इतका प्रिय आहे आपल्याला आणि अपमान आपल्याला सहन होत नाही. पण हे लोक कसे आहेत, धन्य लोक कसे आहेत. मान अपमान योस्तुल्यस्तुल्यो मित्रारी पक्षयो. गीता सांगते मान अपमान योस्तुल्य. त्यामुळे सगळं सारखं जिथे आहे मानावमान सदृश समदर्शिनश्च. आणि हे लोक कसे समदर्शी नाहीत. सगळ्यांना सम मानणं आम्हाला शक्य होत नाही. आमचं मन सारखं पक्षपात करत असतं. आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. माझा मुलगा 4 मुलं असली तरी मला वाटतं माझा मुलगा किती श्रेष्ठ आहे, माझा मुलगा किती मोठा आहे, माझा मुलगा किती छान आहे असं वाटतं ना. पण हे लोक समदर्शिना विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. हे समदर्शी असतात. विद्या विनय संपन्न एखादा ब्राह्मण असू दे, एखादा कुत्रा असू दे, हत्ती असू दे, चांडाळ जातीचा मनुष्य असू दे, कुणीही असू दे, त्यांच्यासाठी प्रत्येक हा जीव आहे आणि जीव हा शिवाचा अंश आहे. असे ते समदर्शी आहेत. कर्तारमन्यमवगम्य तदर्पितानि. आणि ते काय मानतात. ते म्हणतात की सगळ्याचा कर्ता तो एक आहे. परमेश्वरच सगळ्याचा कर्ता करविता तोच आहे. कृष्णच करता कृष्ण करविता कळेल गीता गाता गाता असं एका गीतामध्ये म्हटलेलं आहे. मग आता खरंच एक कृष्णच करणार आहे. कृष्ण म्हणजे कृष्ण म्हणा, राम म्हणा, पण परमेश्वर हा करता करविता आहे. पण आम्हाला हे मान्य होत नाही. आम्ही म्हणतो मी आहे म्हणून संसार झाला, मी आहे म्हणून ही संस्था चालते. खरं कोण आहे. खरा करता किंवा तुला अगदी बुद्धी दिली असली, तुला अगदी संयोजनाचं कौशल्य दिलं असलं तरी ते दिलं आहे कोणी. त्यांनीच करता करविता तोच आहे हे मानलं ना की आपला शीणही कमी होतो, आपला कर्तृत्वाभिमानही जातो आणि सगळं कार्य सुरळीत पार पडण्याची जबाबदारीच त्याच्यावर येऊन पडते.
म्हणून तो कोण आहे? तो करताय, कर्तार मन्य मवगम्य तदर्प, आणि मग त्याला सगळं अर्पण करून टाकायचं. चांगलं वाईट जे काही माझ्या वाट्याला येईल ते सगळं त्याचंच आहे. कुर्वन्ति परिपाक फलानि धन्याः. आणि कर्माच्या परिणामाची फळंसुद्धा त्याला अर्पण केली की आपल्यावर काही त्याचा भार येत नाही. सगळं रामाचं काम आहे. आमचे गोंदवलेकर महाराज तर नेहमी म्हणायचे की रामाचं कार्य आहे, तो करवून घेईल. समर्थांनीसुद्धा जेव्हा रामनवमीच्या उत्सवाला पुरेसा शिधा मिळाला नाही तेव्हा शिष्य काळजीत पडले, तेव्हा समर्थ म्हणाले की रामाचं कार्य राम करवून घेईल. आणि खरोखर रामाने ते करवून घेतलं. रामचं करता राम असं म्हटलेलं आहे, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी. जेव्हा आपण मी करणारा म्हणतो तेव्हा आपल्यावर त्याचा लोड येतो, भार येतो आणि आपल्याला क्षीण जाणवतो, कष्टी होतो. पण राम करता म्हणता पावसी यश कीर्ती विश्राम. सगळं रामावर सोपवायचे, कृष्णावर सोपवायचे, परमेश्वरावर सोपवायचे. आणि असे सोपवणारे जे पुरुष आहेत ते धन्य आहेत. पुढे काय म्हटले बघा. त्यक्त्वैषणात्रयमवेक्षित मोक्षमार्गा भैक्षामृतेन परिकल्पित देहयात्राः ज्योतिः परात्परतरं परमात्मसंज्ञं धन्या द्विजा रहसि हृदयवलोकयन्ति. त्यक्त्वैषणात्रयमवे. त्यक्त्वै एषणात्रय, 3 प्रकारच्या एषणा. एषणा म्हणजे तीव्र इच्छा. 3 प्रकारच्या एषणा माणसाला असतातच. या एषणात्रयाचा, या 3 एषणाचा त्याग करायचा. कोणत्या आहेत त्यात एषणा? लोकेषणा, दारेषणा आणि वित्तेषणा. या 3 एषणा सर्वसाधारण माणसाला असतातच. लोकेषणा, लोकांनी मला छान म्हणावं, लोकांनी मला डोक्यावर घ्यावं, ही पहिली एषणा आहे. दुसरी आहे दारेषणा, स्त्री पुरुष सहवासाची इच्छा, ही दारेषणा आहे. आणि वित्तेषणा, पैशाची इच्छा. या 3 एषणा सर्वसाधारण माणसामध्ये असतात. पण हे धन्य पुरुष त्याचा त्याग करून फक्त आणि फक्त मोक्ष मार्गाचा विचार करतात. ह्या कृतीतून, ह्या प्रवचनातनं मला काय मिळेल, माझी किती प्रसिद्धी होईल, माझं कुठल्या वर्तमानपत्रात नाव छापून येईल, ह्याचं त्यांना अजिबातच म्हणजे किंचितही त्याची वार्तासुद्धा नसते. फक्त मोक्षाचा विचार ते करतात. अपेक्षित मोक्षमार्गा हा तेवढाच विचार असतो. भैक्षामृताईनं. आणि फक्त बाकीचं चमचमीत त्यांना जेवण आवडतच नाही आहे. भोजन कुठलं तर भिक्षा भोजन, भिक्षाटन करून. कारण भिक्षेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट होते की तुम्हाला चॉईस नसतो. मला आज शिरा खावासा वाटतो आहे, मिळणार नाही आहे. जे मिळेल ते, फोडणीचा भात मिळाला तरी ठीक आहे, जे मिळेल ते, जे काही आपल्या. त्यामुळे तिथे चॉईस राहत नाही, तिथे अहंकार ठेचला जातो. आणि एक भिक्षाटनाची गोडीच एक अवीट आहे. त्यामुळे असं म्हटले भिक्षारूपी अमृताचं. किंवा आता अगदी आपल्यासारखे लोक भिक्षा नाही मागत, पण यदृच्छेने जे मिळेल, जे पानात येईल ते गोड मानणारे असतात. अयाचित वृत्तीने प्राप्त होणाऱ्या अन्नाचं सेवन करून जे आपली देहधारणा करतात, देहयात्रा किंवा उपजीविका चालवतात. शब्द तरी काय आहे बघा, उपजीविका. म्हणजे खरी जीविका वेगळी आहे बरं का. आपली जीविका आहे ती मोक्षमार्ग, हीच जीविका आहे. आणि ही जी आपण खाऊन पिऊन जे करतो आहे ती सगळी उपजीविका आहे, हे लक्षात घेऊया. असे जे करतात, जे श्रेष्ठांपेक्षाही अधिक श्रेष्ठ असलेल्या काय करतात ते लोक, ज्योतिः परात परतरन परमात्मसंज्ञ. ज्योती, आत्मज्योती, अंतरंगामध्ये आत्मज्योती आहे. आणि ती कशी आहे, श्रेष्ठापेक्षाही श्रेष्ठ. अशा त्या परब्रह्म परमात्म या नावाने ओळखलं जाणारं जे तेज आहे, जी ज्योती आहे, ती काय आहे, त्या आत्मज्योतीचं हृदयामध्ये एकांतात असताना अवलोकन करतात. जोडले कशाशी जातात, फक्त आत्मज्योतिषी, याच्याशी त्याच्याशी तिच्याशी नाही. असे जे द्विज आहेत, धन्या द्विजा रहसी हृदयवलोकयन्ति. रहसी म्हणजे एकांतामध्ये हृदयातली जी आत्मज्योती आहे तिचं अवलोकन करतात, तिच्याशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करतात. तेच खरे धन्य आहेत.
पुढचा जो श्लोक आहे उच्चारायला अतिशय गमतीशीर असा आहे, अर्थ पण फार व्यापक असा आहे. काय म्हटलेलं आहे बघा, थोडी गंमत वाटेल. नासन्न सन्न सदसन्न महन्न चाणू न स्त्री पुमान न च नपुसक मेक बीजम यैर्ब्रह्म तत्समुपासित मेक चित्तैर धन्या विरेजुरितरे भवपाशबद्धाः. नासन्न सन्न सदसन्न महन्न चाणू. काय म्हटलेलं आहे, थोडा अनुप्रास साधलेला आहे, पण म्हटलेलं आहे न असन, न सन, न सत, न असन, महन न च अणू. अरे न न न न शेवटी परब्रह्माचं वर्णन करताना नकारानेच करावं लागतं, व्यतिरेकानेच वर्णन करावं लागतं. ते कसं आहे, न सत न असत. ते सत नाही, ते असत नाही, ते मोठं नाही किंवा ते लहान नाही, किंवा सत आणि असत ह्याचं उभयस्वरूप नाही किंवा मिश्रित असं ते नाही आहे. ते परब्रह्म आहे तरी कसं. सत आहे असं म्हणावं, कारण हे सगळे विद्वान म्हणतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणून आम्ही सत आहे असं म्हणावं, पण दिसतंय कुठे. आणि असत म्हणावं तर ते असत पण नाही आहे, कारण ते आहे, त्याच्या स्फूर्तीमुळेच हे सगळं चालते. बरं सत असताचं मिश्रण म्हणावं तर तसंही नाही आहे. बरं त्याला मोठं म्हणावं तर मोठंही नाही आहे, खूप लहान म्हणावं तर लहानही नाही आहे. मग ते आहे कसं. न स्त्री न पुमान न नपुसक. स्त्रीलिंगी आहे का, परमात्म्याला तीस म्हणावं का, का तो म्हणावं का ते म्हणावं. अहो नाही ना, तो ती ते आमच्या या मानवी कल्पनांच्या पलीकडे. ते स्त्रीलिंगी नाही ते, कारण त्याला कधीकधी आत्मज्योती म्हटलं जातं, कधीकधी परब्रह्म म्हटलं जातं, कधीकधी ते परमतत्व म्हटलं जातं. म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग ह्याच्याही ते पलीकडे, ह्याच्याही ते पलीकडे आहे. पण त्याला शून्य आहे, तिथे काही नाही असंही म्हणता येत नाही हो. पण त्याच्याच जोरावर हा सगळा प्रपंच चालला आहे, हे सगळं विश्व चाललं आहे. हा विश्वाचा विशाल वृक्ष आहे, त्याचं बीज आहे ते हेच आहे. आता काय बोलणार, बीजसुद्धा हाच आहे. म्हणजे असं सगळीकडे आहे, एकमेव बीज आहे किंवा या विश्वाच्या उत्पत्तीचं कारणसुद्धा हाच आहे. आणि मग तरी तो सत नाही, असत नाही, लहान नाही, मोठा नाही. अणुर्बृहत कृशस्थूल गुणभृन निर्गुण महान. किंवा तुकाराम महाराज म्हणतात अणुरणिया थोकडा तुका आकाश आहे एवढा. मग आता ह्याचं वर्णन करायचं तरी कसं. सत असत या सगळ्याच्या पलीकडे असं जे ब्रह्म यैर ब्रह्म तत्समुपासितमेक चित्तैर. पण त्याच परब्रह्माचा ज्यांनी उत्तम उपासना केली, जिथे त्याच्या ठिकाणी चित्त एकाग्र केलं, धन्या. पण पुढे काय म्हणले, विरेजू दिली तरे. धन्या विरेजू. विरेजू म्हणजे विराजमान आहेत, शोभून दिसतात. इतरे भवपाशबद्धाः. पण इतर आहेत ते ह्या संसार पाशाने बद्ध झालेले आहेत असे आहेत. हे बीज आहे म्हटले ना, बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम. हे बीज आहे, संसार वृक्षाचं बीज आहे. पुढे म्हटलेलं आहे पण काय म्हटलेलं आहे, अज्ञान पंक परिमग्न मपेत सारम दुःखालयम मरण जन्म जरावसतम संसार बंधनम मनित्यमवेक्ष धन्या ज्ञानासिना तदवशीर्य विनिश्चयंती. पण अज्ञानरूपी चिखल आहे ना, अज्ञानरूपी चिखलामध्ये बरबटलेले जे कोणी आहेत, ज्यात काही रस नाही, ज्या संसारामध्ये काही राम नाही, दुःखाचे जणू वसतिस्थान आहे, जन्म मृत्यू जरा म्हणजे वार्धक्य इत्यादी विकारांनी ग्रासलेलं आणि अनित्य असणारं असं हे संसाराचं बंधन आहे. आणि त्याच्यातच आम्हाला गोडी वाटते. खरं हे चिखलात बरबटलेलं आहे. आपण हे कोठडीत राहतो आहे, आपण एका बंदिस्त एका विश्वामध्ये वावरतो आणि तेच आपल्याला आवडतं आहे. हे मोठं आश्चर्य आहे. गदिमा तर आमचे म्हणतात, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. आमच्या हातात बेड्या घातल्या आहेत आणि आम्ही म्हणतो आहे मस्त आहे, आम्हाला हेच आवडतं आहे. कोठडीत राहतो आहे आणि ही आम्हाला कोठडीच प्रिय झाली आहे असं नको आहे ना. अहो कोठडीबाहेर केवढं तरी मोठं विश्व आहे.
स्वानंदाचं साम्राज्य आहे. हा त्रिभुवन संचार तुम्हाला करायला मिळणार आहे. आणि तरीसुद्धा सर्वसामान्य लोक हा जो दुःखदायक आहे, हा जो अनित्य संसार आहे, याच्यामध्ये अडकत आहेत, त्या चिखलामध्ये फसत आहेत. हे लक्षात घेऊन खरं तर त्याच्यावर उपाय करायला हवा. संसार बंधन मनित्यम अवेक्ष धन्या. पण हे लांबनं जे बघतात, साक्षी भावानी बघतात, आणि हे बंधन जितकं घट्ट आहे तेवढा उपायसुद्धा जालीम हवा ना. हे आम्ही फार घट्ट, आम्हाला बंधन हे आधी मुळात कळत नाही. या घट्ट बंधनात आम्ही अडकलो. हे घट्ट बंधन सोडण्यासाठी उपाय पण तेवढा जालीम हवा. मग तो कुठला उपाय करायचा आहे? ज्ञानासीना तदवशीर्य. ज्ञानरूपी सीन म्हणजे काय म्हटलं आहे? ज्ञानावसीना, ज्ञानासीना, ज्ञानाव नाही आहे, ज्ञानासीना असी. असी म्हणजे खड्ग. असी धाराव्रत शब्द ऐकला आहे आपण. असी म्हणजे खड्ग. आता खड्ग आमच्याकडे एकच आहे, ते म्हणजे ज्ञानाचं खड्ग. बाहेरनं कुठनं आणायचं नाही आहे. आत्मज्ञानाच्या खड्गाने हा अज्ञानरूपी अंधकार, हा भवसागर, हे भवबंधन तोडून टाकायचे आहे ना. आमच्याकडे खड्ग आहे, पण ते वापरण्याचीच क्षमता नाही आहे. काय करायचे? ज्ञानासीना तदवशीर्य. शीर्य म्हणजे खोडून टाकायचे, छेदन करायचे त्याचं. विनिश्चयंती, असा ज्यांनी निश्चय केला आहे तेच खरे धन्य आहेत. आत्मतत्वाचा जे निश्चय करतात ते खरोखर धन्य आहेत. साधारण बाकीचे लोक त्या अज्ञानाच्या चिखलामध्ये बरबटत आहेत आणि त्याची पण त्यांना फिकीर नाही आहे. त्यांना तेच गोड वाटते. असं आपलं हे सगळं आयुष्य आहे. पुढे म्हटलेलं आहे शांतैरनन्यमतिभिः मधुरस्वभावैर. शांतैरनन्यमतिभिः मधुरस्वभावैः रेकत्वनिश्चितमनोभिरपेत मोहै साकं वनेषु विदितात्मपदस्वरूपैस्त्वद्वस्तु तद्वस्तु सम्यगनिशं विमृशन्ति धन्याः. जे कसे आहेत? शांतै, अनन्यमती, ज्यांची बुद्धी कशी आहे? अनन्य आहे. कोणाशी अनन्य आहे? ब्रह्मस्वरूपाशी ती अनन्य भावाने जोडली गेली आहे. स्वतः शांत आहेत, बुद्धी त्या ब्रह्मतत्वाशी जोडली आहे. स्वभाव, स्वभाव आपण शब्द म्हणतो तो खरा स्वभाव आहे. तो कसा आहे? अतिशय मधुर आहे. जे स्वतः कृपाळू आहेत, दयाळू आहेत, ज्यांची सहवेदना अतिशय विशाल आहे, असे जे लोक आहेत, एकत्वनिश्चित मनोभिरपेत मोहई, की त्यामुळे ते दयाळू मायाळू आहेत आणि ज्यांनी आपल्या शुद्ध अंतःकरणाने एकमेव अद्वितीय अशा आत्मतत्वाचा निश्चय केला आहे, ठरवलं आहे पोचायचे आत्मतत्वापर्यंत, ज्यांच्या बुद्धीतला मोह नाहीसा झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे मोह नाहीसा होणं. मोह म्हणजे मराठीत म्हणतो तो नाही बरं का. आपण ह्या साडीचा मोह, त्या दागिन्याचा मोह, हा मोह नाही. इथे मोह म्हणजे द्वंद्वावस्था आहे, डाऊट, किंवा ज्याला आपण संशय म्हणतो, त्याच्यातनं आपल्याला दूर व्हायचं. हे करू का नको? ज्यांच्या बुद्धीतला मोह नाहीसा झाला. शेवटी अर्जुनसुद्धा म्हटलं ना, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. ज्यांचा मोह नाहीसा झाला आहे आणि ज्यांनी सच्चिदानंद रूप आत्मपदाच्या स्वरूपाचा ज्यांनी साक्षात्कार करून घेतला आहे, असे जे आहेत, कोण आहेत? तद्वस्तु सम्य गनिशम विमृशन्ति धन्याः. ते कोण धन्य पुरुष आहेत? अत्यंत थोर महात्म्यांबरोबर ते काय करतात? साकं वनेषु. साकं म्हणजे बरोबर, साकं म्हणजे यांच्याबरोबर. कुठे? वनेषु, घरात नाही, वनेषु म्हणजे एकांत ठिकाणी. विदितात्मपदस्वरूपैस, अशा संत महंतांचा सत्संग ज्यांना आवडतो किंवा तिथे बसून ते तत्त्वचर्चा करतात. बाकी हवा पाण्याच्या गप्पा नाही मारत. तिथे त्या अध्यात्मस्वरूपाविषयी जे तत्त्वचर्चा करतात आणि हे करून आत्मपदाला आत्मसात करून घेण्याची इच्छा बाळगतात किंवा काही करून घेतात, असे पुरुष फक्त धन्य आहेत. असेच पुरुष फक्त धन्य आहेत. आणि मग पुढे शेवटच्या 9व्या आणि 10व्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे बघूया. अहिमिव जनयोगम सर्वदा वर्जयेद्य कुणपमिव सुनारीं त्यक्तुकामो विरागी विषमिव विषयान् यो मन्यमानो दुरंतान् जयति परमहंसो मुक्तिभावं समेति. अहिमिव, अहि म्हणजे सर्प. सर्प कसा असतो? सर्पाला स्वतःला निसर्गतः
त्याला एकांतवास आवडतो. सर्प आपणहून तुमच्या इथे येत नाही, तुमच्या घरामध्ये शेतामध्ये आपणहून येत नाही, काही कारणाने त्याला यावं लागतं. पण सर्पाला स्वतःला एकांतवास आवडतो. अहिमिव जनयोगम सर्वदा वर्जयेद्यः. माणसं त्याला आवडतच नाहीत. तसे हे जे धन्य पुरुष आहेत ते जास्त एकांतवास पसंत करतात. आमचे समर्थसुद्धा कधी गलबला कधी निव्वळ ऐसा कंठत जावा काळ. कधी शिष्यांमध्ये यायचे, पण जास्ती त्यांची आवड होती कुठल्या तरी घळीत जाऊन बसायचे, कुठल्या तरी डोंगर कपारीमध्ये जाऊन त्यांचं चिंतन ते करायचे. सगळे तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर जायचे, आमचे शंकराचार्य असे गिरीशिखरावर जाऊन बसायचे. त्यांना एकांतवास आवडतो आणि माणसांचा सहवास फारसा आवडत नाही. सर्वदा वर्जयेद्यः. आणि सुनारीम कुणपमिव त्यक्तु कामो विरागी. सुनारी, सुंदर स्त्री, तिला ते प्रेताप्रमाणे समजतात किंवा तिला दूर टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या स्त्रीमुळे पुन्हा ते सहवासाचं सुख हवंसं वाटलं की इकडची ओढ कमी होते. त्यामुळे कुणपमिव सुनारीम त्यक्तु कामो विरागी. जे विरक्त आहेत, जे अनुरक्त नाहीत, ज्या अनुरागाला ज्यांनी विन्मुख केलेले असे विरागी आहेत. विषमिव विषयान यो. विषयांना विषाप्रमाणे समजून मन्यमानो दुरंतात, त्याला दूर लोटतात, असं म्हणून त्यांना दूर सारतात. जयति परमहंसो. असे जे परमहंस आहेत, आता परमहंस ही पदवी असली, परमहंस ही एक अतिशय उच्च अध्यात्मातली पदवी आहे. असे परमहंस मुक्तिभावम समेती, ते मोक्षपदाला प्राप्त होतात आणि जयती, त्यांचा सर्वत्र जय जयकार होतो. अशा थोर महान अशा विभूतींचा नेहमी जय जयकार केला जातो. आणि पुढे त्यांना काय अनुभूती येतात, आता हे सगळं त्यांचं वर्णन झाले. त्यांना काय अनुभूती येते, ते एकदा धन्य झाले, त्यांना मुक्ती प्राप्त झाली, त्यांना हे विश्व कसं दिसायला लागतं. आपल्याला हे विश्व सगळं कटकटी, त्रास, दुःख, व्याधी, रोग ह्या सगळ्यांनी ग्रासलेलं वाटते. पण त्यांच्यासाठी नाही, त्यांना सगळं सुंदर दिसायला लागतं. संपूर्णं जगदेव नंदनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमाः गांगं वारि समस्तवारिनिवः पुण्या समस्ता क्रियाः वाचः प्राकृतसंस्कृता श्रुतिशिरो वाराणसी मेदिनी सर्वावस्थितिरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणि. यदा परब्रह्मणि दृष्टे, परब्रह्मणि दृष्टे ही सती सप्तमी आहे. एकदा परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर, झाला असताना काय काय घडतं ते सांगितले. संपूर्णं जगदेव नंदनवनम. हे सगळं जग त्यांना नंदनवनच वाटतं. स्वर्ग वेगळा नाही आहे. स्वर्गात जाण्याची इच्छा करणारे हे थोडे कमी दर्जाचे आहेत. या पृथ्वीचाच ते स्वर्ग बनवतात किंवा त्यांच्यासाठी ही सगळी पृथ्वी, ही अवनी, ही नंदनवनच होते. सर्वेपि कल्पद्रुमाः. कुठलाही वृक्ष असो त्यांच्यासाठी तो कल्पवृक्षच आहे. नारळाचं झाड असो, चिंचेचं असो, आंब्याचं असो, अगदी बाभळीचं असो, त्यांच्यासाठी ते वृक्ष हा कल्पद्रुम आहे. त्यांच्यासाठी गांगम वारी समस्त वारी निवह. कुठलाही जलाशय, लहानसा ओढा असो, सरोवर असो, तलाव असो, हे सगळं त्यांना गंगेच्या पाण्या इतकंच पवित्र आहे. गंगेचं पाणी जितकं पवित्र आहे तेवढे सगळे जलाशय यांना पवित्रच वाटायला लागतात. पुण्या समस्ता क्रिया. त्यांची सगळी कर्म ही पुण्यकर्मच बनतात. वेगळं आता पुण्यकर्म करा, आता पूजा करा, अर्चा करा, असं काहीच नाही आहे. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधना. अशा सगळ्या क्रिया त्यांच्या पुण्यक्रिया होतात. वाचः प्राकृत संस्कृता. आता काही लोकांना असं वाटतं की अहो ते सगळं संस्कृतमध्ये, ते आम्हाला येत नाही. असं काही नाही आहे. कुठलीही तुमची भाषा असो, प्राकृत असो, संस्कृत असो, तामिळ असो, बंगाली असो, नाही तर स्पॅनिश असो, तुमची भाषा कुठलीही असो, वाचः प्राकृत संस्कृता श्रुतिशिरो. त्या श्रुतीसारखीच आहेत. बघा ना, आता चोखा मेळ्यांना काही संस्कृत येत होतं का? जनाबाईला येत होतं का संस्कृत?
त्यांचं काही शिक्षण झालं होतं का? पण तरी पोचले ना संतपदाला. मग वाणी कुठलीही असो, भाषा कुठलीही असो, शुद्ध असो किंवा अशुद्ध असो, ती उपनिषदाच्या तोडीचीच आहे. चोखोबांचे काय काय एक एक अभंग आहेत उपनिषदाच्या तोडीचे आहेत ते अगदी. त्यामुळे वाचक प्राकृत संस्कृत श्रुती शिरो वाराणसी मेदिनी, ही सगळी पृथ्वी आहे ना, मेदिनी, पृथ्वीचं नाव आहे मेदिनी, ही काशीचे, ही वाराणसीचे सर्व अवस्थितिरस्य वस्तुविषया. आणि कुठल्याही तो अवस्थेत असला तरी त्याची ती अवस्था ही समाधी स्थितीच असते, किंवा वेगळ्या भाषेत म्हणायचं झालं तो सदैव ब्रह्मस्वरूपातच एकरूप मग्न झालेला असतो, अशी त्याची अनुभूती असते. हे नुसतं त्याचा भास नाही आहे, हे स्वप्न नाही आहे, ही त्याची अनुभूती आहे. असं सगळं विश्व त्याला सुंदरच दिसायला लागतं. आणि मग त्याच्यासाठी वेगळं काही आनंद प्राप्त करण्याची वेगळी गोष्ट आणि हा आनंद कसा आहे? न संपणार आहे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव, अशी त्याची अवस्था होते. फक्त आनंद, फक्त आनंद. बघा आता या सगळ्या गोष्टी फक्त आनंद देणार आहेत. आमचे तुकाराम महाराज जे म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, तो आनंद मावत नाही अहो. या अंतःकरणात तो उचंबळायला लागतो, इतका उचंबळतो की तो त्यांच्या चर्येवर दिसतो. किती संकट, किती व्याधी, किती व्यथा, किती वेदना असल्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे, अतिशय आनंद आहे. अशी या धन्य पुरुषांची स्थिती असते. आणि म्हणून हे धन्याष्टक समजून घेताना आपल्यालाही आनंद होतो. निदान त्यांची ती स्थिती वाचून, ऐकून, अनुभवून आपल्याला आनंद होतो. मग आपल्याला नाही का हे प्राप्त करून घेता येणार? आपल्यालासुद्धा हे घेणं शक्य आहे. आपणही ह्या एकेका स्तोत्राचा अभ्यास करत करत एकेका वरच्या पायरीवर निघालेलो आहोत. त्या मोक्षाच्या प्रवासाच्या दिशेने आपला हा सगळा प्रवास सुरू आहे. आपणही या माध्यमातून धन्य होण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. तज्ज्ञानं प्रशमकरं यदिन्द्रियाणां तज्ज्ञेयं यदुशनिषत्सु निश्चितार्थं ते धन्या भुवि परमार्थनिश्चितेः शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमन्ति आदौ विचित्य विषयान् मदमोहरागद्वेषादिशत्रुगणमारुत योगराज्याः ज्ञात्वा मतं समनुभूय परात्मविद्या कान्ता सुखं वनगृहे विचरन्ति धन्याः त्यक्त्वा गृहे रतिमधो गतिहेतुभूता मात्मेच्छयोपनिषदर्थरसं पिबन्तः वीतस्पृहा विषयभोगपदे विरक्ता धन्याश्चरन्ति विजनेषु विमुक्तसङ्गाः त्यक्त्वा ममाहमिति बन्धकरे पदे द्वे मानावमानसदृशः समदर्शिनश्च कर्तारमन्यमवगम्य तदर्पितानि कुर्वन्ति कर्म परिपाकफलानि धन्याः त्यक्त्वैषणात्रयमुपेक्षितमोक्षमार्गा भैक्षामृतेन परिकल्पितदेहयात्राः ज्योतिः परात् परतरं परमात्मसंज्ञं धन्याद्विचारहसि हृद्यवलोकयन्ति नासन्न सन्न सदसन्न महन्न चाणो न स्त्री पुमान्न च नपुंसकमेकबीजं यैर्ब्रह्म तत्सममुपासितमेकचित्तैर्धन्या विरेजुरितरे भवपाशबद्धाः अज्ञानपङ्कपरिमग्नमपेतसारं दुःखालयं मरणजन्मजरावसक्तं संसारबन्धमनित्यमवेक्ष धन्या ज्ञानासिना तदवशीर्यविनिश्चय शान्तैरनन्यमतिभिर्मधुरस्वभावैरेकत्वनिश्चितमनोभिरपेतमोहैः साकं वनेषु विदितात्मपदस्वरूपैस्तद्वस्तु सम्यगनिशं विमृशन्ति धन्या।